वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार. तुम्हाला माहिती आहे मी हा कपाट घेतला आहे. हा कपाट ह्याच्यासाठी घेतला आहे की त्याच्यावर मी माझं देवाचं मंदिर ठेवेल करून. बाकी तर सामान आहे ते तर देवाचंच आहे, ते पण मी कपाटातच ठेवणार आहे. आणि काही अशा गोष्टी आहे ते आम्हाला लागतात, पण ते कधीतरी लागतात, ते पण मी कपाटातच ठेवणार आहे. पण खास करून कपाट मी असा घेतला आहे ना, तो कारण म्हणजे माझं मंदिर आहे ना देवाचं, तो भिंतीला अडकून ठेवलेलं आहे आम्ही. पण मला हा मंदिर आहे ना मला अडकून ठेवायचा नाही आहे, हा मला कपाटावर ठेवायचा आहे. त्यासाठी मी घेतलं आहे. कारण आता तर खूप सुंदर छान मंदिर येतात आहे, ड्रॉ सकट येतात आहे, कपाट सकट येतात आहे, खूप छान येतात आहे. पण मला तसं पण मंदिर घ्यायचं होतं. पण मी बोलले आता तसं घ्यायला जरा वेळ आहे, त्यामुळे आपण असं कपाट घेऊया. आणि आपलं मंदिर तर खूप सुंदर आहे, तोच मंदिर आपण कपाटावर ठेवला तर म्हणजे खूप छान वाटेल करून. हा मंदिर आहे ना माझं, तो मी दादरवरनं घेतलेला आहे, कबूतरखान्याच्या समोरच्या दुकानामधून. आणि हा मंदिर आहे ना माझं सागाचं मंदिर आहे. हा मंदिर घेऊन साधारण मला 3 वर्ष झाले. आणि हा मंदिर आहे ना फोल्डिंगवाला आहे. तेव्हा हा मंदिर आम्ही घेतला ना, तेव्हा आम्हाला ना त्या मंदिरवाल्याने सांगितलं की तुम्ही हा मंदिर आहे ना भिंतीवर अडकून ठेवू शकत नाही, तो मंदिर तुम्ही खाली किंवा कुठल्या तरी सपोर्टला ठेवायचं. पण आम्हाला हे माहीतच नव्हतं. तेव्हा हा मंदिर आम्ही घेऊन आमच्या घरी आलो आणि तो भिंतीला लागत नव्हता ना, तेव्हा आम्हाला समजलं की हा मंदिर आमच्या भिंतीवर लागतच का नाही आहे. म्हणजे आम्ही खिल्ली ठोकून लावत होतो. मग काय करायचं म्हणून आम्ही हा मंदिरवाल्याला बोलवलं घरी की तुम्ही या, हा मंदिर आमच्याकडनं लागत नाही आहे भिंतीवर, काय प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा त्या माणसाने आम्हाला सांगितलं तुमचं मंदिर सागाचं आहे, एक तर हा फोल्डिंगवाला आहे आणि तुम्ही तो भिंतीला अडकून ठेवणार तर त्याला सपोर्ट म्हणून काय आहे, असं आम्हाला त्यांनी सांगितलं. तरी पण त्यांनी थोडी आयडिया दिली. वरती असे 2 खिल्ले मारले, परत पाठीमागे एक छोटीशी फली मारली आणि सपोर्टला म्हणून ना असे ऊक असतात लोखंडाचे, ते ऊक मी तुम्हाला नंतर दाखवेलच. ते ऊक असे दोन्ही साईडला लावले मंदिरच्या खाली आणि हे सपोर्टला म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला. ठीक आहे बोललो, आता काय करायचं. तेव्हा काय नाईलाज होता ना, म्हणून आम्ही तेवढ्यापुरती आम्ही भिंतीलाच अडकून घेतलेलं मंदिर. पण आता आम्ही कपाट असा घेतला आहे ना, तर मी बोलली चला आता आपण हा मंदिर आहे ना भिंतीवर अडकून ठेवलेला ना, तो आपण कपाटावर ठेवूया आणि छान वाटेल. आणि पूजासुद्धा छान करता येईल मला. म्हणजे मी आधी पूजा तर टेबलावरच उभी राहून करायची, पण आता मी तसं करणार नाही. आता देवाची पूजा करायची असेल ना तर मी टेबलाचा वापर नाही करणार. अशी म्हणजे नॉर्मल आपली खाली आपले आपलं बोलतात ना, देव कधी पण आपल्या समोर डोळ्याच्या दिसायला पाहिजे. आपण जास्ती देवांच्या वरती असं दिसणं चुकीचं आहे. ठीक आहे, काही गोष्टी असतात ते आपल्याला माहीत पडले तरच आपण सॉल्व करणार ना. आपल्याला माहीतच नाही पडणार तर आपण कसं सॉल्व करणार. हे झालं. त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही ठरवलं मग आता मंदिर आहे ना आपण कपाटावर ठेवूया. तसे माझे मिस्टर आहे ना पूजा रोज करत नाही, मीच करते सर्व. म्हणजे पूजाचं देवाचं बघायला गेलं तर मीच करते, माझे मिस्टर नाही करत. आणि मला तसं जमतं, तसं मला आवडतं, तसं मी देवाचं करते. आता छानपैकी मंदिर तर घेतलं आहे काढून माझे मिस्टर बोललेले होते तू काय करू नको, मी काढेल मंदिर, त्याच्यानंतर मी येईल, मी ठेवेल. आता मंदिर काढायला किती टाईम लागतो आणि मंदिर पुसायला किती टाईम लागतो. तर मीच करेल ना, तशी देवांना अंघोळ मीच घालते, देवांची पूजा मीच करते, मग मंदिर काढायला का नाही येणार मला. चला आज शनिवार आहे आणि आज म्हणजे देवांना अंघोळ पण घालायची होती मला. तर आज मंदिर आपण कपाटावर ठेवायचंच आहे तर काढूया करू. म्हणून मी आज स्वतःहूनच मंदिर काढला, तो स्वच्छ पुसला आणि मस्तपैकी हे आता लाल कपडे घालते. कारण मी 2 लाल कपडे घालते. एक म्हणजे असं खाली घालते आधी मंदिरच्या इथे, त्याच्यानंतर हे पायऱ्या आहे ना त्या पायऱ्यांवर पण लाल कपडा घालते, हातरते सॉरी. त्याच्यानंतर हे असं फोल्डिंग करायला लागतो बघा, पायऱ्यांच्या गॅपमध्ये टाकता येतं. तसं फोल्डिंग केलं ना मग छान राहतं. म्हणजे हप्ताभर तरी मला मग बघायला नको, छान वाटतं मग. आणि असं म्हणजे माझी पूजा म्हटलं तर ना तो भरपूर मी माझ्या 2-3 ब्लॉगमध्ये पूजा दाखवली आहे, देवाला अंघोळ घालताना दाखवली आहे.
तर मुले इथे मी काय तुम्हाला देवाला अंघोळ घालताना नाही दाखवलं, कारण देवाला मी आधीच अंघोळ घालून घेतलेली आहे. आणि हा छोटासा मोराचा पीस ठेवते मी बरं मंदिरात, तुम्हाला खूप आवडतं हे. पण इथे आता विष्णुदेव ठेवणार आहे मी. इथे बघा देवांची मांडणी देवांची मांडणी घालून झाली माझी. आणि असं पहिलं आधी गणपती ठेवते, मग बाजूला महालक्ष्मी आई ठेवते, गजलक्ष्मी आहे, परत मग विष्णुदेव आहे, आणि त्याच्या विठ्ठल आहे, परत तुळजाभवानी आहे, सियंत्र आहे, दुर्गा माता आहे, परत स्वामी आहे, अन्नपूर्णा आहे, आणि आपले सोमनाथ आहे, आणि एक तुपाचा एक तेलाचा. अशी माझी पूजा तर झालीच आहे. आणि इथे बघा हे असे 2 हँगल लावले दिसतात आहे तुम्हाला बाजूला. आता इथे मी काय ठेवणार आहे ते लवकरच तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. इथे एवढी गॅप ठेवली आहे. असा आजचा माझा ब्लॉग होता. एवढा काय मी ब्लॉग केला नाही, कारण पुरा दिवस ना आज माझा ह्याच्यामध्येच गेला. आणि त्याच्यानंतर मी एवढी थकली ना की पुढचा ब्लॉगच करता आला नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझी पूजा कशी वाटली? बरं मी पूजा नाही दाखवली, पण ठीक वाटलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.